सजुऱ्यासाठी हा 1 किलो रवा मी मळून घेतलाय थंड पाण्यात आणि 2 चमचे तेल टाकले मी. असा मळून घेतलाय मी. असं बोटर तोपर्यंत. सजुऱ्या करण्यासाठी मी हे 1 किलो तांदूळ स्वच्छ करून घेतले. आता ही मी भाजणार. असे मस्तपैकी तांदूळ मी लालसर सजुऱ्यासाठी भाजून घेतलेत. 1 किलो तांदूळ आहे, त्याला 3 पावशेर गूळ आणि अर्धा ग्लास पाणी. जास्त नाही ओतायचं. भाजलेले तांदूळ मी चक्कीत 2 नंबरची चाळण लावून दळून घेतलेत. आता त्याच्यात मी गूळ मिसळते. मी आता हा गूळ भिजवलेला आहे ना, तो मिसळून घेते ह्या पिठामध्ये गाळून. हा असा मी गूळ मिसळून घेतलेला आहे हा पिठात. आता हे रात्रभर भिजू घालायचं आणि ह्याच्यात लागल असं ना परत अजून थोडं थोडं गुळाचं पाणी मिसळायचं. आता हे रात्रभर भिजवायचं. मी असे सजुऱ्यांसाठी असे एवढे एवढे उंडे करून घेतले. ही असा मी छोटा उंडा करून घेते आणि त्याच्यात हे असं भरून घेते. पुरणपोळीसारखं सेम आहे. हे बघा सगळीकडे सारण कसं गेले. मी अशा सगळ्या सजुऱ्या मी लाटून घेते. अशा सगळ्या किती छान झालेत बघा. ह्या अशा सजुऱ्या मी सगळ्या लाटून घेते. बघा सगळं सारण गेले सगळ्या बाजूने. बघा अशा सगळ्या सजुऱ्या मी लाटून घेते. ह्या मी अशा सजुऱ्या सगळ्या करून घेतलेत छानपैकी. आता मी तळून घेते. अशा मस्तपैकी मी सजुऱ्या तळून घेते. किती फुगली बघा. ह्या अशा मस्तपैकी सजुऱ्या तयार झाल्या. अशा मस्तपैकी सजुऱ्या हे बघा किती छान झालेत. तुम्हाला आवडले तर कमेंट करून सांगा कशा वाटल्या सजुऱ्या.